नमस्कार, सीमाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला रवा नारळाचे लाडू दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। तर इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी नारळाचा चव घेतला आहे, 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि वेलची पूड घेतली आहे। तर हे सर्व प्रमाण मी एकाच मापात घेतलेलं आहे, एकाच वाटीच्या मापाने सर्व प्रमाण घेतलेलं आहे। आपलं रवा आणि नारळाचा चव मिळून 3 वाटी होतो। त्याच्यासाठी आपल्याला 1.5 वाटी साखर घ्यायची आहे। हे खायला इतके चविष्ट लाडू लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत। तर मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते। तर आता मी रवा भाजायला घेत आहे। तर मगाशी माझ्याकडून तूप स्किप झालं होतं, तुम्हाला आता मी दाखवते। मी हे 1 वाटी तूप घेतलेलं आहे, पण 1 वाटी मी पूर्ण नाही टाकणार आहे, अगोदर अर्धीच वाटी टाकणार आहे, लागेल तसं तूप टाकणार आहे। तर हे पहा, मी अर्धी वाटी तूप टाकलंय आणि अर्धी लागले तर यूज करणार आहे। तूप आपलं गरम झालंय, आता त्यात रवा टाकून घेऊया। 2 वाटी रवा टाकून घ्यायचा आणि आपल्याला आहे ना एकदम स्लो गॅसवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे। आणि रवा जास्त ब्राऊन होईपर्यंत नाही भाजायचा आहे, फक्त रव्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजायचा आहे। रव्याचा कच्चापणा फक्त निघून गेला पाहिजे, तो जास्त असं ब्राऊन होईपर्यंत नाही भाजायचा आपल्याला। एकूण 5 मिनिटच फक्त लागतील आपल्याला रवा भाजायला, पण रवा एकदम स्लो गॅसवर आणि असा सतत हलवत भाजायचा। थोडा रवा ड्राय वाटतोय, मी थोडं तूप टाकून घेते आत्ताच। तर हे मी अजून थोडं तूप टाकते बस। तर एकूण आपल्याला पाऊण वाटी तूप लागलेलं आहे। 2 वाटी रव्याचा लाडू बनवण्यासाठी आपल्याला पाऊण वाटी तूप लागलेलं आहे। आता हा छान लाईट ब्राऊन कलर होईपर्यंत हा रवा आपण परतून घेऊया। तर हे पहा, आपला रवा पूर्ण नाही भाजलाय, आपल्याला जेवढा भाजायचा आहे तेवढा अजून भाजलेला नाही, अर्धाच भाजलाय। आणि रवा किती असा मोकळा मोकळा आणि फुललाय पण पहा किती। हे पहा, त्याचा कलर चेंज झालाय, अजून आपल्याला तो भाजायचा आहे। पण आता ह्या स्टेजला आपल्याला ना ह्याच्यामध्ये तो नारळाचा चव टाकायचा आहे। ओल्या नारळाचा चव घेतलाय मी 1 वाटी। नारळाचा चव टाकला ना तर हे लाडू जास्तीत जास्त 4च दिवस टिकू शकतात। आणि जर तुम्ही हे ओला नारळ नाही टाकला तर हे लाडू 15 दिवस, महिनाभर पण रवा टाकला तेव्हा केवढा होता पहा, आणि आता तो फुलून केवढा झाला आहे आणि हलका असा एकदम मोकळा मोकळा हलका झाला आहे, म्हणजे तो आपला भाजत आला आहे। पण आता आपल्याला नारळ भाजेपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे। तर हे पहा, मी याच्यात नारळाचा चव टाकला होता, त्याच्यानंतर मी चांगलं परतून घेतलं आहे, चांगलं भाजलं गेलं आहे। आता तुम्हाला दाखवते, हे पहा असा कलर झाला पाहिजे आपल्या रव्याचा आणि नारळाचा। छान ते दोन्ही भाजले गेले पाहिजे, जास्त ब्राऊन करायचं नाही, एवढंच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे नारळ। आता छान आपलं भाजलं आहे आणि फुलून सुद्धा किती रवा आला आहे। आणि आता तो भाजल्यानंतर त्याचा सुगंधही एवढा छान सुटला आहे ना। आता मी हे एका भांड्यात काढून घेते आणि मी ह्याच कढईमध्ये लाडूसाठी पाक करायला ठेवते। तर हे पहा, आता मी कढईमध्ये साखर टाकून घेत आहे। 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आपण। 1.5 वाटी साखरेला 1 वाटी पाणी टाकायचं। आपल्याला एकतारी पाक करायचा आहे, जास्त घट्ट पाक नाही करायचा आहे। तर साखर विरघळली, साखर विरघळेपर्यंत आपल्याला असं सतत ढवळत राहायचं आहे। हे पहा, आपली साखर विरघळली गेली आहे, पण आपला पाक तयार होईपर्यंत आपल्याला ही अशी ढवळत राहायची आहे।
एक 5 मिनटं लागतील. 5 मिनटामध्ये आपला पाक तयार होईल. हां, तर हे पहा, आपला पाक तयार झाला आहे की नाही हे कसं पाहायचं, चेक करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर मी आता एका प्लेटमध्ये ह्यातला थोडा पाक काढून घेते असा. हे पहा, आणि लगेच नाही चेक करायचं, थोडं थंड होऊन द्यायचा. गरम गरम कळत नाही आपल्याला पाक तयार झाला आहे का, तर थोडा प्लेटमध्ये थंड होऊन द्यायचा आणि आपण चेक करूया. हे पहा, तर हे पहा, आता असा बोटावरती घ्यायचा. हे पहा, अशी तार सुटते म्हणजे आपला पाक तयार झाला आहे. अशी तार सुटली पाहिजे त्याला. हे पहा, एकदम परफेक्ट पाक तयार झालेला आहे. जास्त पण नाही आणि कमी पण नाही, एकदम परफेक्ट झालं. फक्त अशी तार सुटली की समजायचं पाक तयार झाला. आता आपण गॅस बंद केला आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेणार आहे. गोडाच्या पदार्थात मीठ टाकलं तर त्या पदार्थाला खूप छान चव येते. आणि पाकामध्येच मी आता वेलची पूड टाकून घेणार आहे. एक चमचा वेलची पूड टाकली आहे मी. ते चांगलं ढवळून घेते. वेलची आणि पाक, मीठ हे सगळं असं मिक्स करून घेते. आणि आता ह्याच्यामध्ये आपण तो भाजलेला रवा टाकून घेऊया. तर आपलं साखरेचं प्रमाण योग्य असल्यामुळे ह्याच्यात पाक कमी पण होणार नाही आणि जास्त पण होणार नाही, एकदम परफेक्ट होणार आहे. हे असं छान मिक्स करून घ्यायचं रवा आणि पाक. खाली गॅस बंद केलेला आहे. आता हे मिश्रण आहे ना, थोडं तुम्हाला ओलसर दिसत असेल तर हे असं ओलसरच पाहिजे, कारण आपल्याला रवा त्यात मुरला गेला पाहिजे. हे मिश्रण आहे ना, आता आपल्याला असंच झाकून कोमट होईपर्यंत ठेवायचं आहे. जेव्हा हे मिश्रण कोमट होईल ना, तेव्हा आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. पण मध्ये एकदा दोनदा त्याला हलवून घ्यायचं आहे. मिश्रण झाकून तसंच ठेवायचं नाही. तर हे पहा, एक 10 मिनटानंतर आपलं मिश्रण थंड झालेलं आहे आणि मी मध्ये मध्ये त्याला 2-3 वेळा असं हलवून घेतलेलं आहे. आता बघा, असं मगाशी किती ओलसर होतं मिश्रण, आता असं सुट्ट सुट्ट झालेलं आहे. आणि आपलं साखरेचं प्रमाण परफेक्ट असल्यामुळे, पाक एकदम परफेक्ट झाल्यामुळे आपले लाडू बिघडणार नाहीत. सगळं रव्याने ते पाक शोषून घेतलेला आहे आणि मिश्रण आता असं सुट्ट सुट्ट झालेलं आहे. तर आता मी तुम्हाला लाडू बनवून दाखवते. मी सहज हातात घेऊ शकते, इतकं मिश्रण थंड झालेलं आहे. मी तुम्हाला लाडू पण पहा आपला. हे पहा, सहज लाडू बनतोय, तुटत नाहीये, काही नाही. जर तुम्हाला वाटलं की तुमचं मिश्रण जरा जास्त कोरडं झालं आहे तर थोडासा दुधाचा हबका द्यायचा आणि ते मिश्रण गरम करून घ्यायचं, एकदम थोडा, जास्त नाही. आणि जर मिश्रण वाटलं पातळ झालंय तर थोडासा रवा ना तुपावर भाजून त्यात टाकायचा. लाडू परफेक्ट येणार, कुठेच काही प्रॉब्लेम येणार नाही. हे पहा किती सुरेख लाडू झालेला आहे. तर हे पहा, मी तुम्हाला अजून एक लाडू बनवून दाखवते. किती पटकन बनतोय, किती सहज बनतोय. तुम्हाला जर याच्यात ड्रायफ्रूट टाकायचे असले तर तुम्ही टाकू शकता, पण हे आमच्यात असेच खालतात म्हणून मी असेच बनवले. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा माझी रेसिपी कशी वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे पहा, आपले सर्व लाडू तयार झाले आहेत आणि हे 2 वाटी रव्यामध्ये आपले एकूण 20 लाडू तयार झाले आहेत. आणि तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते, किती छान. बोल की. तर हे पहा, तर हा पहा आपला लाडू किती छान झाला आहे.